श्रोतेहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, दत्तगुरूंची एकदा का आपल्यावरती कृपा झाली तर पदोपदी ते अनेक चमत्कारिक कृतींमधून त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती घडवून आणतात. दत्तभक्तांना पदोपदी त्यांचे दर्शन घडते. पदोपदी महाराज त्यांची मदत करतात, अनेक असाध्य गोष्टी साध्य करतात. अशीच दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा एक चमत्कारिक दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौ सुप्रिया संतोष पिलावरी यांनी. चला तर ऐकूयात आजचा हा दिव्य असा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचविण्याचं कार्य करू. चला तर ऐकूयात त्यांच्या या अनुभवाला त्यांच्या शब्दांमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. माझे नाव सुप्रिया संतोष पिलावरे, भारती विद्यापीठ पुणे. 15 सप्टेंबर रोजी मेड फॉर मराठी या आपल्या चॅनलवर माझा व्हिडिओ प्रसारित झाला. खरं तर तो अद्भुत असाच योग होता. जानेवारीमध्ये पाठवलेला तो व्हिडिओ अगदी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक कट केला आणि काही वेळामध्येच तुमचा मेसेज वाचला की व्हिडिओ चॅनलवर प्रसारित झाला आहे. त्यावेळी मी बाबांना बोलले की इतके दिवस यासाठी स्पेंडिंग ठेवला होता. तर तो व्हिडिओ तुमच्या सुमधुर आवाजामध्ये ऐकताना मी पूर्ण प्रवास परत अनुभवला आणि अजूनही तो व्हिडिओ मी कित्येक वेळेस ऐकते. जणू काही दत्तप्रभू आपल्या कानामध्ये बोलत असल्याचा भास होतो. त्यावेळी मी तुमचे आणि बाबांचे मनोमन आभार मानले. जानेवारीच्या गिरनार प्रवासानंतर आमचा कुरोपूर प्रवास योग पण 13 एप्रिल 2025 मध्ये आला. तसं कुरोपूर दर्शन खूप छान झालं. पण खरं कुरोपूर दर्शन मला पिठापूरवरून घेऊन आलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाने करून दिलं. कुरोपूर दर्शनाच्या वेळेस पण सर्वांचं बुकिंग झालं. माझे मिस्टर बोलले की तू त्यांच्यासोबत नको जाऊस, आपण फॅमिली जाऊ सगळेजण. पण काही कारणाने ते कॅन्सल झालं. त्यावेळेस आता माझं कुरोपूर दर्शन राहणार असं मला वाटलं. आमचा दत्तपरिक्रमा ग्रुप आहे, पण त्या ग्रुपमधील एकीचं कुरोपूर कॅन्सल झालं आणि तिथे माझी वर्णी लागली. माझी सोय झाली. माझे महाराजच ते करत होते. 9 ऑगस्ट 2025 मध्ये पिठापूर दर्शन महाराज कृपेने घडून आलं. खरं तर ही दोन्ही ठिकाणची पण दर्शनं छान झाली. पण लिखाण जास्त न करता पुढे लिहित आहे. मी पिठापूरला पहिल्यांदा गेले होते आणि ते बोलवणं पण अगदी राखी पौर्णिमेला होतं. कारण राखी पौर्णिमेला पिठापूरमध्ये दत्तभक्तांची अगदी जत्राच भरते. हे असं खूप कौतुक होतं. तिथून येताना न चुकता मी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ घेऊन आले. आयुष्याचे सोनं करणारा ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. प्रत्येकानं एकदा तरी नक्की वाचावा असाच. मला लहानपणापासून देवाची अतिशय गोडी. तो वारसा मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेला. मी लहानपणी बालबैठकीमध्ये असल्यापासून दत्तसेवेशी जोडली गेलेली. पण लग्नानंतर त्या प्रवाहातून थोडीशी वेगळी झाले. पण दत्तगुरूंनी माझं धरलेलं बोट सोडलं नाही. मला ते पदोपदी याची साक्ष देत होते. माझ्या लग्नानंतर एका वर्षांनी दत्तगुरूंना अभिषेक केल्यावर मला माझ्या मुलाची प्राप्ती झाली. मनापासून देवावर नितांत श्रद्धा. 2018च्या दिवाळीमध्ये मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मला त्रिमूर्ती दर्शन बाल स्वरूपात झालं. त्यातलं शंकर रूप मनाला वेड लावणारं होतं. आणि त्यानंतर माझ्या स्वप्नामध्ये लगेच माझ्या झाडाला 3 गुलाब आलेले असं काहीसं स्वप्न होतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षपणे पुढं उभं राहत गेलं. आणि खरोखरच दरवर्षी गणपती आणि नवरात्रीमध्ये माझ्या कुंडीमध्ये एकाच वेळी 3 गुलाब उमलतात. हे 2 वर्षाचा माझा अनुभव आहे. या आषाढी एकादशीला माझी सेवा माझ्या विठुरायाच्या चरणी रुजू झाली. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांचं सर्व करून देवासमोर ठेवलेला नैवेद्य घ्यायला गेले. तर त्या नैवेद्यावर अष्टगंध. घरामध्ये कोणीच नव्हतं. पांडुरंगासमोर माथा टेकवला. तू माझ्या घराला पंढरपूर केलंस, किती आभार मानू तुझे.
फक्त ते दिव्य दर्शन मी माझ्या मोबाईलमध्ये टिपले. त्यानंतर गुरुपौर्णिमा. त्या दिवशी माझी सेवा चालू होती. संध्याकाळी तुळजापूरच्या टाकावरच कुंकाचा अभिषेक झाला. मी त्याचा फोटो माझ्या स्टेटसवर ठेवला. मला माझ्या मैत्रिणी दीपालीताईंचा मेसेज आला, अगं ते कुंकू अर्चन केलं आहे ना, त्यात स्वामी दिसत आहेत. मी अवाक झाले. त्यांचं तयार झालेलं अस्तित्व पण मला समजलं नाही. ते सांगण्यासाठी त्यांच्या भक्तांच्या तोंडून सांगावं लागलं की सांग तिला, त्या कुंकामध्ये मी आहे. स्वामीराया गुरुपौर्णिमेला शिष्य आपल्या गुरुला भेट देतात, पण तुम्ही तर मलाच या दिव्य दर्शनाची भेट दिली. काय बोलू मी यावर? फक्त नतमस्तक. त्यानंतर मी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण लावलं आणि अगदी त्याच दिवशी डमरू दिव्यामध्ये तयार झालं. हे सगळं खरंच किती छान होतं. ह्या सर्व महाराजांच्याच लीला. आपण त्यातून फक्त निर्मळ आनंद घ्यायचा. मला गणपती आणि नवरात्र हे अतिशय आवडणारे सण. आम्ही गणपतीमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन ह्या सणाचा आनंद घेतो. बापाचं आगमन करून मी माझ्या घरी आले. संध्याकाळी माझ्या देवघरामध्ये पाहते तर पूर्ण जास्वंद तयार झालेलं. माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझे बाप्पा दिव्यातून मला आशीर्वाद देत होते. पण गौराईला मात्र थोडा हिरमोड झाला. माझा मासिक धर्म यावेळी 16 वर्षांनी आडवा आला. मी त्या दिवशी खूप रडले. गौराईला बोलले, असं का घर उचली माझ्यावर? पण आईचं नियोजन वेगळं होतं हे मला नवरात्रीत समजलं. परत भाद्रपद पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. मी रात्री उशिरा ग्रहण संपेपर्यंत वाचायचं ठरवलं आणि रात्री 10 वाजता देवघरासमोर बसले. बसत असताना मला दिव्यामध्ये नारळ दिसत होता. पण जसं जसं वाचन चालू झालं तो नारळ आकार घेऊ लागला आणि रात्री 12 वाजता त्यामध्ये माझे शंकर बाबा तयार झाले. मी तर शॉकच होते. नक्की हे काय, खरं की स्वप्न? माझी मुलगी अन्वी रात्री 12 पर्यंत माझ्यासोबत जागी होती. मी तिला जवळ बोलावलं. तिला विचारलं, बाळा हे काय आहे ग? ती बोलली, आई हे बाबा दिसतायत. मी मोबाईलमध्ये बाबांचे फोटो व्हिडिओ घेत होते, पण माझे बाबा त्या कॅमेऱ्यामध्ये अजिबात येत नव्हते. मी आनंदामध्ये झोपलेल्यांना उठवत होते, बघा माझे मालक कसे आहेत, असं ओरडून सांगू की काय असं मला झालं होतं. पण कदाचित ते बाबांपर्यंत पोहोचलं आणि अगदी शेवटच्या वेळेस ते कॅमेऱ्यामध्ये आले. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दिव्यामध्ये स्वस्तिक तयार झालं. त्यावेळेस अंदाज आला की शुभचिन्ह आलं, गोड बातमी आहे. आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओचा प्रसाद माझ्या समोर आला. ह्या अगोदर अनेक वेळेस चंद्रकोर, अनेक प्रकारची फुलं तयार झाली, पण ठराविक दिवशी दिव्यात तयार होणारे आकार मला भगवंत साक्षात्काराची जाणीव करून देत होते. मला नंतर आपले लोक वेडं म्हणतील असा विचार करून सांगायचं बंद केलं. त्याचा आनंद मात्र मी घेत होते, कारण माझा भगवंत शाश्वत आहे ही खात्री होती. आता नवरात्र. बरोबर 2 वर्षांपूर्वी 4थी माळ असताना माझे वडील गेले होते. त्या वर्षी वडील गेले त्या वर्षी माझा भगवंत सर्व संकेत वडिलांच्या जाण्याचे देत होता. त्या वर्षी मला घट बसून झाल्यावर पूर्ण देवांची स्थापना झाली आहे. त्या जागेने अचानक पेट घेतला, कारण त्या भगवंताला माहीत होतं हिच्यासाठी हिच्या वडिलांची जागा त्या देवा इतकीच. तो पहिला संकेत. दुसरा मला अगदी स्वप्नात येऊन सांगितलं, तुझे वडील गेले. तो दुसरा संकेत. पण मी माझ्या देवासाठी काहीच करू शकले नाही असं कुठंतरी अजूनही मनामध्ये सल आहे. त्याच्या निर्णयापुढं आपलं कोणाचं काहीच चालत नाही. मी माझ्या वडिलांसाठी जितकं करताल तितकं शेवटपर्यंत करत राहिले, पण शेवटी मी हारले. माझे वडील गेले. वडिलांमुळेच माझी देवावरची निष्ठा डळली नाही. त्यांचा भगवंतावर खूप विश्वास. दरवर्षीप्रमाणे यावर्षी छान पद्धतीने देवीचं आगमन झालं. नवरात्रीचा दुसरा दिवस मंगळवार. त्या दिवशी घटाच्या पाया पडण्यासाठी माझे सासू सासरे आले. ते आल्यानंतर अर्धा तास झाला असेल. दारावरचे बेल वाजले. मी दार उघडायला गेले तर दारामध्ये 18-20 वयोगटाचा आसपासचा मुलगा. बघताक्षणी गिरनारवर दिसलेल्या मुलांची आठवण आली. कपाळावर 3 भस्मपट्ट्या, 16 धारण केलेलं. पण मला विचार करायला लावायच्या आत समोरून आवाज आला,
गाणगापूर अक्कलकोटसाठी निघालो आहोत. शंकर बाबा मठामध्ये घटस्थापना झाली आहे. आम्हाला दक्षिणा द्या आणि एक फळ द्या. तो आवाज आजही कानामध्ये घुमतो. मी घरातून फळ दक्षिणा घेऊन आले आणि दिलं. त्यावेळेस माझी पूर्ण स्मृतीभ्रंश झाली होती की काय हाच विचार आता करते आहे. का समजलं नाही ते आपले बाबा होते. साक्षात 3.5 पीठ आपल्या घरी येऊन जोगवा घेऊन गेले हे आपल्याला त्याच वेळेस का सुचत नाही. दार बंद केल्यावरच कसं सुचतं. पण त्यावेळेस मी माझ्या आजूबाजूला विचारलं अशी कोणी व्यक्ती आली होती का, तर ते नाही, असं कोणीही नाही आलं असं सांगू लागले. माझ्या समोर माझे सासू सासरे होते. माझी गौराई मला सुचवत होती. मी आल्यावर दरवेळेस म्हणते ना, माझ्यासाठी लक्ष्मी आल्या सासू सासऱ्यांच्या पावली. मी त्या परमेश्वराचे आभार मानले. मी दरवर्षी सवाष्ण भोजन करते. यावर्षी मी ते 5व्या माळेला करायचं ठरवलं. पण काय झालं आणि ते परत 4थ्याच माळेला करायचं ठरलं. मी त्या दिवशी 15-16 जणींना आमंत्रित केलं. पूजन करताना मी सगळ्यात पहिल्या आलेल्या माझ्या अतिशय लाडक्या अशा जगताप काकू त्यांना ओवाळलं. त्यांनी माझ्या ताटामध्ये हळदी कुंकाचा करंडा ठेवला. मला इतका आनंद झाला ना. आणि माझी गौराई बोलली की मी आल्यावर बोलत होतीस ना, गौराई आल्या हळदी कुंकवाच्या पावली. माझी गौराई हळदी कुंकू घेऊन आली. काही मैत्रिणी येताना देवीसाठी प्रसाद घेऊन आल्या. आणि माझी गौराई बोलली, बोलायची ना मला, गौराई आल्या धनधान्याच्या पावली. मी मनातून मोहरून जात होते. 15 ते 16 जणींमध्ये फक्त 8 जणी आल्या होत्या. या विचारात होते आणि आमचं सूक्त पठण झालं. आम्ही सगळ्याजणी देवीची आरती करत होतो. तितक्यामध्ये माझी दुसरी मैत्रीण काजल तिच्या मुलाला घेऊन आली आणि माझी गौराई मला बोलली, माझ्यासाठी बोलायची ना, गौराई आल्या मुलाबाळांच्या पावली. आणि त्या नवदुर्गा आरतीला आल्याची साक्ष देऊन गेल्या. माझं मन मात्र थक्क होतं. खरं तर मी जगताप काकू आणि काजल 16 वर्ष मैत्रिणी, पण त्या गौरी अशाच आपल्या आजूबाजूला असतात, त्या अनुभवता आल्या पाहिजे. त्या दिवशी मी खूप भावूक झाले होते. त्या दिवशी माझ्या वडिलांची मला खूप आठवण येत होती. कारण बरोबर 2 वर्षापूर्वी याच हळदी कुंकवासाठी माझी आई खूप रडली. पण माझे आई वडील मी पाहिलेले चालते बोलते देव असं वाटत होतं. या रूपातून माझे वडीलही आशीर्वाद देत असतील. आता सप्तमी. माझ्या वातीमध्ये त्या दिवशी 3 आकार जन्म घेत होते. त्या तिघे म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. आणि माझी गौराई मला बोलली, लक्ष्मी आली देवादिकांच्या पावली. त्या तिघींचं तयार झालेलं अस्तित्व वातीमध्ये दशमीपर्यंत तसंच होतं. सप्तमीनंतर अष्टमी, जो माझ्या सगळ्यात आवडीचा दिवस, माझ्या बाबांची अष्टमी. त्या दिवशी बाबांना हवी तशी खूप छान पूजा सेवा करून घेतली. 7 दिवस कोणीही अचानक यायचं स्त्रीरूप आणि माझ्याकडून ओटी भरली जायची. पण अष्टमीला मात्र मी आमच्या कचरा घेऊन जाताना त्या मावशींना ओटी भरण्यासाठी बोलावलं आणि तीच लक्ष्मी समजून ओटी भरली. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान बघून माझी गौराई बोलली, बोलायची ना माझ्यासाठी, गौराई आल्या सुख समृद्धीच्या पावली. न कळतपणे गौराई मला कितीतरी सुचवून जात आहे असं मला कौतुक वाटत होतं. अष्टमीच्या दिवशी कुंकूमध्ये लक्ष्मीची 2ही पावले उमटली होती आणि तिची कुंकवाची चिमूट ही स्पष्ट दिसत होती. आणि त्यावरती मला साक्षात हनुमानजीचा हात जोडलेले दास्यभक्ती स्वरूप दर्शन झालं. कारण ते पावले आणि ते स्वरूप मला कुंकवात दिसत होतं आणि ते कुंकू मला पूर्ण गिरनार पर्वत भासत होतं. दुसऱ्या दिवशी महाखंडेनवमी. मी घट हलवण्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांना बोलावलं होतं. ते आले. माझ्या सासूबाई इथं आपट्याची पाणी घेऊन आल्या. त्यावेळी माझी गौराई मला बोलली, बोलायची ना तू, गौराई आली सोन्या मोत्याच्या पावली. मी फक्त माझ्या गौराईचा आनंद घेत होते. ह्या एका वर्षी मला येता नाही आलं म्हणून तू अशी मला भेटशील आणि कितीतरी पटीने जास्त आनंद देशील असं वाटलं पण नाही. ही माझ्या बाबांची लीला कदाचित. त्या दिवशी मी रडले. त्यांनी पाहिलं आणि म्हणूनच ही सगळी भेट. आता विजयाचा दसरा. सगळी पूजा खूप छान पार पडली. सगळं छान झालं आणि माझा मासिक धर्म आला. मला खूप वाईट वाटलं. 5 वाजता मी माझ्या मुलीला अन्वीला बोलले,
सरस्वती पूजन करायचं होतं का? माझी मुलगी आता या ऑक्टोबरमध्ये 8 वर्षाची पूर्ण होईल. ती म्हणजे माझ्या घरात राहणारी चालती बोलती देवी. मी तिला बोलले. त्यानंतर 1 तासाने ती देवघराच्या तिथे गेली. ती काय करते याची मला पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. माझ्या देवघराच्या वरती कप्पे आहेत. त्या देवांच्या अगदी वरती आहे दिवा, जो अखंड ज्योतीचा होता. तो पण चालू होता. ती तिथे खुर्चीवर चढली आणि ज्या कप्प्यामध्ये फक्त ग्रंथ आहेत तो कप्पा तिने खोलला. त्यातून ज्ञानेश्वरी जोरात खाली पडली. वरतून जर काही खाली पडलं तर थेट देवावरच येतं. पण त्यावेळेस असं काहीही झालं नाही. सगळे देव पण सुरक्षित होते. ते ज्ञानेश्वरी खाली बघता क्षणी मला फार वाईट वाटलं. मी माझ्या मुलीला बोलले, काय का केलंस हे? पटकन वरचा रॅकचा दरवाजा लाव, नाहीतर बाकीचे ग्रंथ सुद्धा खाली येतील. पण ज्यावेळेस ग्रंथ खाली पडला त्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये हळदी कुंकू सांडलं. मी मुलीवर थोडी चिडले. काय गरज होती तिथे जायची? तर ती बोलली, तूच सांगितलंस ना सरस्वती पूजा करायची आहे. मी तिला बोलले, पण मी तुला सांगितलंच नाही ना असा काय उद्योग करायला. तुझं पुस्तक आणि दादाचं पुस्तक पूजायचं होतंच ग. त्यावर ती बोलली, जाऊ दे ना आता, जे होतं ते त्यांचीच इच्छा असं तूच बोलतेस ना. तिने माझीच बोलती बंद केली. मी शांत झाले. उगीच दसऱ्याच्या दिवशी नको असं काही विघ्न. मला भीती वाटली. 1 तास गेला असेल. सगळे घरातून सोनं देण्यासाठी बाहेर पडले आणि मी घरामध्ये एकटीच होते. मी माझा गिरणारा अनुभव ऐकायला घेतला. अनुभव ऐकताना मन परत पूर्ण सफर करून येतं गिरणारची. आणि काही क्षणामध्येच लख प्रकाश पडावा तसा विचार आला. माझ्या ग्रंथाच्या इथे कुठलीही हळद कुंकू नाही. तिथे फक्त माझे ग्रंथ आहेत. आणि जे काही हळदी कुंकू करंडे आहेत ते अगदी आहेत त्या स्थितीत तसेच्या तसे आहेत. मग ते समईवर कुंकू आलं कुठून? त्यावेळेला समजलं की जेव्हा मुलाला मी ते दार बंद करायला सांगितलं होतं त्यावेळेला वस्त्रामध्ये बंद केलेला गुरुचरित्र ग्रंथ आणि त्यातून बाहेर आलेला गिरणार दत्तधोनीचा फोटो, तो फोटो पूर्ण वस्त्रामध्ये पॅक होता. ज्ञानेश्वरी खाली पडली तेव्हा तो फोटो अर्धवट बाहेर आला आणि त्यातून तो हळदी कुंकू अभिषेक झाला होता. मी पूर्णपणे भारावून गेले होते. सरस्वती पूजन असंही असतं. महाराज, खरंच असंही घडू शकतं यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझं सरस्वती पूजन या प्रकारे करून दत्तगुरूंनी मला दसऱ्याची भेटच दिली गिरणारवरून. धन्य झाले मी. आजवर फक्त ऐकत होते, पण आज अनुभव घेत होते. मला आज पहिल्यांदा मासिक धर्म महिन्याचा इतका आनंद झाला होता. कदाचित त्यावेळी ते नसतं झालं तर हा दिव्य अनुभव घेताच आला नसता. खरी गंमत तर पुढे आहे. घरातले सगळेजण आले. मी मुलाला म्हणाले की जा त्या समईचा फोटो काढून मला दाखव. त्याने तो दाखवला. मला अश्रू अनावर झाले होते. त्या समईमध्ये मला कुंकूमध्ये न्हावून निघालेले माझे शंकर बाबा दिसले आणि त्याच दिव्यामध्ये मला स्वामी माऊली आणि माझे जगदंबा यांचंही दर्शन झालं. बाबांच्या शेजारी चरणपादुकाही दिसल्या, कारण तो चरणपादुकांनी केलेला अभिषेक आहे याची साक्ष देत होते. त्याच वेळेला मला माझ्या मिस्टरांचं 15-20 दिवसांपूर्वीचं एक स्वप्न पडलेल्या गोष्टीची जाणीव झाली. ते स्वप्न होतं की निरंजन आहे आणि काहीतरी चमत्कार. आतापर्यंत दिव्यात तयार झालेल्या रूपांचे चमत्कार समजले. गिरणारवरून दत्तगुरूंनी माझ्या दिव्यावर हळदी कुंकाचा अभिषेक केला. महाराज, हा कृपेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहो हीच प्रार्थना. त्यावेळेला गिरणारवरून फक्त काठी नाही आली तर साक्षात गिरणारच माझ्या घरी आले याची जाणीव मला काल प्रकर्षाने झाली. मी भरून पावले मालक. माझा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर 4 दिवसात माझ्या साहेबांना एक स्वप्न पडलं की पर्वताच्या भोवती फेरी मारतोय आणि शिखर चढत आहोत दोघेही. मी त्यांना बोलले की परिक्रमा करण्यासाठी बोलावलं आहे आणि तो पृथ्वीवरचा स्वर्ग बघायला महाराजांनी सांगितलं आहे. बघू आता परत दर्शन कधी होईल. व्हिडिओ झाल्यानंतर महाराजांनी अगदी 15 ते 20 दिवसामध्ये माझ्याकडून पुन्हा एकदा असं काही लिखाण करून घेतील असं वाटलंच नाही. पण जे होतं ते त्यांच्या इच्छेनंच. महाराज, गिरणारवर लिखाणाची वारंवार संधी यावी इतकीच एक सुप्त इच्छा. पण मीड फॉर मराठी तुमची मी सदैव ऋणी असेल. तुमच्या मधुर आभासामध्ये अनुभव ऐकताना माझ्यासारख्या अनेक दत्तभक्तांचे
कान आणि मन अगदी तृप्त होतात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर, जय गिरणारी. आणि श्रोतो, याच बरोबर सौभाग्यवती सुप्रिया संतोष पिलावरे यांनी आपल्याला पाठवलेला त्यांच्यासोबत घडलेला विविध चमत्कारांचा हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ, हा अनुभव जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा मनामध्ये महाराजांविषयी अपार श्रद्धा, भक्ती वाढेल. चला तर आजच्या या अनुभवासह तुमच्या सर्वांची इथेच रजा घेत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य अनुभवासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.